नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि मी आता आलो आहे दिवा स्टेशनला आणि आता मी जाणार आहे पेनला, हमरातपूरला जाणार आहे तिकडे गणपती बघायला. दरवर्षी मी जात असतो, यावर्षीसुद्धा मी निघालो आहे आणि आता आलो आहे मी दिवा स्टेशनला. हे दिवा स्टेशन आपण बघू शकतो आणि ही इथं मेमो लागले. आता 8:45 वाजता ती सुटणार आहे. रोहा दिवा. तर आम्ही मेमोने जाणार आहेत हमरातपूरला आणि यावर्षीचा आमचा गणपती आम्ही तिकडे चॉईस करणार आहे. दरवर्षी आम्ही हमरापुरावरून घेऊन जात असतो गणपती, यावर्षीसुद्धा घेऊन जाणार आहे. आणि यंदा आमचं हे 6वं वर्ष आहे, सलग 6 वर्ष आम्ही इकडून घेऊन जातो आहे. आणि गरमीसुद्धा खूप आहे. निघालो आहे, बघूया आता किती वाजता ट्रेन पोचते तिकडे. फायनली ट्रेनचा टायमिंग झाला आहे आता आणि ट्रेनसुद्धा आता निघाली इथून. सध्या तरी आता इथे गर्दी नाही आहे, पण पुढे अजून एक स्टेशन, सर्व स्टेशन थांबत जाणार तर थोडीफार गर्दी होणारच आहे. आणि आज संडेसुद्धा आहे तर गर्दी थोडी असणारच आहे. स्टेशन आलं इथे, आता निळचे स्टेशन आहे. पुन्हा एकदा स्टेशन आहे तळोजा स्टेशनला थोडा वेळ थांबली आणि पुन्हा निघालो आहे आपण. अर्धा प्रवास आपला झाला इथे. आता पनवेल स्टेशन आलं आहे. अजून पुढे आपल्याला अजून 45 मिनटं तरी जातील. मे महिन्याचा सीझन आहे, थोडी गर्दी होती ट्रेनला. आपल्या या व्हिडिओला पुढे जाऊन वेगवेगळे गणपती आपण पाहणार आहोत, निवड करणार आहेत आणि हा संपूर्ण जो प्रवास आहे तो आपण बघणार आहेत कसा होतो तो आपला शेवटपर्यंत. पुढे फायनली आपण हमरापूर या गावात पोहोचलो आहे, पेनमधील गणपतीचं माहेरघर. आणि बघूया यावर्षी कोणकोणते नवीन मॉडेल आलेत आणि आपल्याला त्यामधूनच एक चॉईस करायचं आहे आपल्याला यावर्षीसाठी. तर आपण आता हमरापूरमध्ये जाणार आहोत आतमध्ये आणि सर्व कारखाने आपण फिरणार आहेत. हमरापूर स्टेशन, सर्व माणसं जेवढी पण उतरली होती तेवढी पुढे निघून गेलेत आणि माझ्यासोबत दादा आलाय, सुमित आलाय आणि आमच्या भावाजीसुद्धा आलेत. आता 8:45ची ट्रेन होती, तरी पण 2 तास लागले आपल्याला इथं पोहोचायला. टायमिंगमध्ये ट्रेन तर सुटली होती, पण आता 2 तास गेले तिथे आपल्याला पोहोचेपर्यंत. हमरापूरमध्ये आपण आलो तर आपल्याला बघायला मिळेल की प्रत्येकाच्या घरोघरी हे गणपतीचे कारखाने असतात इकडे. आणि आपण जाऊ तिकडे गणपतीच दिसणार आहे सर्व ठिकाणी आपल्याला. चालू झालेत कारखाने, एक आपल्याला दिसणार. हा अंदाज आहे, नवीन आहे मॉडेल हे. आणि हे गेल्या वर्षीचं मोठं. चल आतमध्ये जाऊन बघू. मुंबई गोवाकडून आलेला हार्डवर आणि हा हमरापूर गावामध्ये. इथे आपण बघू शकतो हे इकडे हमरापूर स्टेशन आहे आणि ही सरळ पटरी इकडे आपल्या कोकणामध्ये निघून गेली. इकडे आपल्या गावच्या ट्रेन जातात
आणि हे मध्ये जे फाटक आहे इकडून हा रोड आला आहे ना, तो मेन हायवेपासून आतमध्ये आला आहे हमरापूर गावामध्ये. आणि हे मध्ये फाटक आहे आणि इथे हे समोर हमरापूर गाव आहे. इकडे हा जो इकडून रोड आला आहे हा मेन हायवे मुंबई गोवा हायवेपासून इकडे आला आहे. तेव्हा हे फाटक बंद होत असतात. चला आता आपण आतमध्ये जाऊया गावामध्ये आणि तिकडे आतमध्ये आपल्याला अजून खूप सारे गणपती बघायला भेटणार आहेत. गणपतीचेच कारखाने आहेत. गुरुकृपा कला केंद्र, इथे पण मोठे मोठे गणपती आहेत. आणि हमरापुरात आज गर्दीसुद्धा खूपच दिसते. सर्वजण खूप लोक म्हणजे असे गणपती बघायला वगैरे. इथे 2 पाटे पुढे राईट साईडला एक जातो, तिकडे पण गणपती भरपूर आहे आणि इथे लेफ्ट साईडला आपल्याला जायचं आहे. इकडे सगळ्यांच्या घरी गणपती आणि सध्या आता काम चालू आहे, पॉलिशिंगचं काम चालू आहे. अजून कलरिंग म्हणजे कलरिंगसुद्धा चालू झालं आहे, पण पॉलिशिंगचं काम जास्त चाललं आहे. इकडं दाभाडे म्हणून आहेत, सुरेखा आर्ट्स म्हणून, आपल्याला त्यांच्या इथं जायचं आहे मूर्त्या बघायला. सुरेखा आर्ट्स मोठा आहे, म्हणजे कच्च्या मूर्तींचा सुद्धा आहे त्यांच्याकडे आणि कलरिंगवाले सुद्धा भेटतात. दरवर्षी आम्ही गाडी घेऊन येत असतो, पण यावर्षी आम्ही ट्रेनने आलो. उन्हाचा त्रास जास्त होतो गाडी चालवताना, म्हणून आम्ही आलो आहे ट्रेनने यावर्षी. सर्वजण दादा वगैरे आहेत तिथं सोबत माझ्या. आणि हे सुरेखा आर्ट्स, आम्ही दरवर्षी इथे येतो. इथे कलरिंगच्या मूर्त्या त्यांच्या आणि रफ मूर्त्या आपल्याला खाली दुसरा एक कारखाना आहे तिकडे बघायला भेटणार आहेत. इथे कलरवाले आहेत. सुरेखा आर्ट्स दाभाडे म्हणून आहेत. हे यंदाचं न्यू मॉडेल आहे. हे बघा, हे नवीन आहे यंदाचं, मस्त वाटते ना, नवीन मॉडेल आहे. हा त्याच्या सरळ जा पुढे जा, एकदम खाली जा, कुठं उतरू नको, तिकडे कुठं जा, सरळ तिकडे. काम चालू आहे कलरचं. काय इथला बंद झाला आहे ना, आणि तिथे पण आमचे हवेला तिथं ते मोठे कारखाने जाम कारखाने झाले बघा तिथं. सुरेखा मेन रोडला हो, 10 गणपती मोठे आहेत, 12 फुटापर्यंत. तुम्हाला घरगुती एक पाहिजे, नंबर घे. हा इथं जातो, ते खाली बघतो. इथं पण बघा, तिकडे अक्षय दाभाडे सुरेखा नाव माहिती आहे. सुरेखा येतो दरवर्षी. हवेला टाकलंय हो, हवेला टाकलं तिकडं. हायवेच्या मोठ्या आहेत आणि इथं तेच मुंबईवरून आलोय. दरवर्षी तिथून नेतो. ते बाहेर आहे, ते पण नवीन मॉडेल आहे ना यंदाचं. हो, 3 फुटाचे 4 फुटाचे नाही, ते एक मोठं 5-10 फुटाचे भेटली बघा. 10 मॉडेल आहेत. जातोय खाली बघून येतो. इथं नाही, इथं पहिला बघतो आणि नंतर तिकडे जातो. तिकडं हवेला तुझ्या साईडला कराड पोटरी बोला, तलाठीचं ऑफिस आहे. कराडचं ऑफिस, कराड पोटरीवाला. ओके, कराड पोर्ट. अक्षय दाभाडेचा कारखाना, सुरेखात नाव दिलंय. ठीक आहे. एवढे सारे गणपती इकडे आहेत आणि काम सुद्धा अजून चालू आहे. भरपूर काम चालू आहे अजून. कलरचं वगैरे आता चालू केलं आहे. इथे फक्त कलरचेच भेटतात गणपती.
हा आहे पण मोठा आहे भरपूर. तर एक वर्ष आपण पंचमुखी नेला होता ना, तोच आहे, फक्त ह्याला सिंह साईडला टाकलेत, बाकी तसंच आहे. एवढा ठीक आहे. आता हलका आहे म्हणून काय वाटणार नाही. वाला भारी पडेल. हे पण नवीन आहे अंदाज. हा 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 मी बघितला होता इंस्टाला. पाटाचं माप वगैरे घेतलंय मी ह्या गणपतीचं. बघूया आता अजून आपण सुरेखा आर्ट्स म्हणून खाली सुद्धा तिथं कच्च्या मूर्त्या भेटतात, तर त्यांच्या इकडे जाऊन येऊया जरा, बघूया तिकडे सुद्धा. फाड्या लावायच्या आणि त्याच्यावर प्लाई टाकायला. जय मल्हार. हे बघा, हे सर्वीकडे आहे मॉडेल. पायावर बसलेलाच गणपती पाहिजे. तेच आहे पूर्ण. हे इकडं काढून ठेवलेत सुकायला गणपती सर्व. इथं सर्व कच्च्या मूर्त्या बनवल्या जातात आणि कच्च्याच दिल्या जातात. इथं रंगवून वगैरे इथून नाही देत. हे नवीन मॉडेल आहे अंदाज. काम चालू आहे अजून. गाडी मला वाटतं गावी जे घेऊन जात असतील ना. हे सर्व गणपती गावी जाणार होता. आहे का एखादा? गावी एक पूर्ण टेम्पो भरलाय आणि एक अजून तिकडे भरतायत. भरपूर सारे गणपती आहेत मोठे मोठे. बघूया आता यामध्ये एक चॉईस करूया. सुरेखा आर्टचा कारखाना आहे हा आणि ते सर्व रफ गणपती बनवले जातात. रफ मूर्त्याच दिल्या जातात आणि कलरवाले देत नाहीत इकडे. कलरवाले आपल्याला दुसरीकडे भेटतात आणि खूप साऱ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत इथे. चॉईस करतोय, बघू आता. हा साचा आहे आणि याच्यामध्ये प्लास्टर ओतून गणपती रेडी केला जातो आणि या गणपतीचा प्रेस आहे तो. ही मूर्ती याच्यातून निघते बाहेर.
इथे थोडं कलर केलेल्या मूर्त्या वगैरे ठेवल्यात. आपण थोडा बघू तिकडे एक राऊंड मारूया. नाही नाही कॅन्सल कलरवाला गणपती सॅम्पल ठेवला इकडे. इथे जावे चला. त्याला शाल मस्त टाकले. हे इकडे कलरवाले कलर करून ठेवलेत सर्व मूर्त्या. एक नंबर कलर केलाय. कलर करून ठेवल्यात सर्व इकडे. ठीक आहे, आपण अजून एका ठिकाणी कृणाल आर्ट्स म्हणून आहे आणि त्याच्या इथं जाऊन येऊया एकदा आपण. तिकडे पण आपल्याला रथ मूर्ती भेटून जाईल. एकदा तिकडे जाऊन सुद्धा बघूया. नाचला येत असेल ना, इकडे कागदाखाली ठेवल्यात उन्हामध्ये सुकायला मूर्त्या. मोटर खाली न्यायला लागेल. चावी आमच्याकडे आहे. कुठे ह्या काय ते पण आहे ना तेवढं टेन्शन. बघ येईल घरात. ऊन लय लागतंय. सुकायला ठेवल्यात वाटतं. ती येते आता घरी. कांचन पण घरी नाही आहे, ती कामावर आहे कांचन. हॅलो, हां हां जा पुढे. हां जा तू पुढे जा, नाल्याच्या पुढे जा. इकडे सांगतो तसं जा तू. भरपूर मूर्ती आहेत आणि सर्व सुकायला ठेवले तिकडे काढून. आता गणपती न्यायलाच गाड्या येतात ना. बिल्डिंग जवळ. हां बिल्डिंग जवळ लेफ्ट मार. हां लेफ्ट मार, सरळ जा, लेफ्ट मार. पुढे अजून लय पुढे आहे. गणपतीच्या गाड्या सर्व भरून जात आहेत. सर्वजण गणपती घेऊन चालले आहेत गावी आणि गर्दीसुद्धा खूप आहे आज, कारण आज संडेसुद्धा आहे आणि सर्वजण आज फ्री टाईमला आलेत गणपती बघायला आणि त्यामुळं गर्दीसुद्धा आहे. थोडंसं आपण इथं नाश्ता करूया. दरवर्षी आपण येतो गणपती बघायला, तर या ठिकाणी आपण नाश्तासुद्धा करत असतो. तर आपण पुन्हा आलो इथे नाश्ता करू. बिल्डिंग आहे ना प्लेन रोडला. रिक्षा आहे ना बाजूला. आईकडे बघा ते. कला सागर कला मंदिर. मला वाटतं हे मॉडेल बाहेर ठेवले सुकायला. इथं पण मोठे मोठे आहेत. मला वाटते देवी गेल्या वर्षीचे असणार आहे. गेल्या वर्षी आपण इथं आलो होतो ना. हा भरपूर मोठे मोठे आहेत. हे बघा, हे बाहेर जाणारे गणपती आहेत. पॅक केलेत बघा ट्रान्सपोर्टला टाकायला ना. मोठे मोठे आहेत आणि पॅकिंग बघा कसं टाकलंय. मोठे मोठे आहेत आणि ही देवीची मूर्ती आहे. हां आणि ही पण देवीचीच आहे. इथं बाजूला आहे.
एवढ्या मोठ्या ट्रान्सपोर्टला पॅकेजिंग प्रॉपर. हां टेम्पो असणार मोठे. आणि ही गणपतीची मूर्ती आहे. भरलंय कसं बघा. जात असतील व्यवस्थित नाही. हे बघा इथं पण एक आहे गणपतीच आहे. 1 2 3 4 तिथे एक कागदाखाली पण झाकून ठेवलं आहे 5. हा इकडे एक 6 आणि तिकडे सुद्धा आहेत अजून. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 पॅक गणपतीच आहे. हे बघ ट्रान्सपोर्टचे मोठे गणपती. पॅकिंग तिकडे टाकलं. हे बघ इथं एक गणपती आहे. सुट्टा गणपती आहे हे बघ. पण हे ठीक आहे थोडंसं हे आहे. आणि तो पण एक ठीक आहे तो. याची मान क्रॉस पडते ना. हे बघ हा पण चांगला आहे. ही पण चांगली आहे. सिंगल आपले आरामात बसलेले शांत. हा ती मूर्ती जड पण आहे आणि झालेली आहे आपल्याकडे ती. आणि ही कसं झालं नाही. 2 फूट 2.25 फुटाचा पार्ट आहे. 4.5 फुटाची मूर्ती आहे. मुकुट लागला तर थोडा एवढा लागेल अजून. त्याचा एक फोटो काढून घे. दिलाय ना छपली बिपल्या हातामध्ये. काय करूया पण ही चल मग खाली बघून येऊया कृणालवाल्याच्या इथं. आणि मग इकडं ठरवूया काय करायचं ते. तुझं बोलत असताना देतो म्हणून तर ठीक आहे. तसं डेकोरेशन करा. कुठला हा डेकोरेशन मारून जाणार. चल कृणालवाल्याच्या इथं जाऊया खाली. इथं पण गेल्या वर्षी आलो होतो. मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत इकडं पण जास्तच मोठे आहेत. 5-5 फूट 6-6 फूट. आपल्याला घरगुती पाहिजे. एवढ्या मोठ्या नको आहेत आपल्याला. हे सर्व मंडळाचे गणपती आहेत. हा दगडूशेठ हलवाई मूर्ती बनवली. ठीक आहे मस्त भरीव. ह्या सर्व मंडळाचे असणार इकडे. दगडूशेठ ची सुद्धा मूर्ती आहे. आणि ह्या उभ्या मूर्ती आहेत सर्व 5.5-6 फुटाच्या आहेत. एक आत राऊंड मारूया. अजून काम चालू आहे. पॉलिशिंग वगैरे सर्व चाललं आहे अजून आतमध्ये. आणि अशा हा साचा आहे समोर बघा. इथं साचा आहे या उभ्या मूर्तीचा. ही बसलेली पण एक मूर्ती चांगली आहे. आणि इकडं असं काम चालू आहे. इकडं साचे आहेत गणपतीचे. याच्यातून ह्या मूर्त्या काढल्या जातात. कोण पुरं शिव्या घालतील घेताना. आत्ताच आपण पाठवली ना मूर्ती तर का आता जर पाठवली तर सुकायला टाइम भेटेल चांगला आणि सुकल पण. वेळ पण भरपूर आहे ना.
उभी मूर्ती नको. आतापासून त्या गणपतीवाल्याला सांगायला लागेल की बाबा लवकर घेऊन जा, आता तुला फोटो पाठवला आहे तर. नाही तर तू नेशील 1 महिना 15 दिवस आधी तर ते ट्रान्सफरला टाकायचं. कपडा तोच झाला. त्याला 2 महिने अगोदर मूर्ती सांगितलेली आणि शेवटच्या 15 दिवस सांगतो भेटले नाही म्हणून. मग तसं नको तेव्हा आहे ना. लफडा त्याच्यापेक्षा ते आपण इथून घेऊन जाऊ रत्नागिरी ट्रेननी. रत्नागिरीला सांगू त्याला तुझा टेम्पो पाठव रत्नागिरी स्टेशनला, तिथं ठेवायची. परत सकाळी रत्नागिरी 5-5:30 सुटते ना, बस लगे आला घरी. तुझं असं नाही. बल्लाल आर्ट्स. इथं रेडी करून ठेवले पूर्ण पॉलिशिंग वगैरे आणि फक्त आता हे कलर करायचे बाकी आहेत. बाकी पॉलिश वगैरे झालं आहे गणपतींचं पूर्ण. गणपतीला असं बाहेरून पाठीमागून असा होल ठेवला जातो कारण ते हे हात वगैरे असतात ते प्रॉपर जॉईन करण्यासाठी आणि इथून असा हात टाकून ते जॉईन केले जातात. चला कुणाल आर्ट्सकडे जाऊन येऊया. गाड्यांची गर्दी वाढली. बघ दादा आणि पुढं चालत आहेत. दादा आहे, सुमित आहे आणि भाऊजी आले. इकडे सुद्धा गणपती आहेत छोटे छोटे एकदम. आणि हे गाड्या आपण बघू शकतो किती गाड्या राहत आहेत आणि ह्या सर्व गणपती घेऊनच चाललेत सर्वजण. ते बाहेर असे सुकायला ठेवलेत गणपती उन्हामध्ये. आणि आज थोडं क्लायमेट पण चेंज आहे, थोडं पावसाचं वातावरणसुद्धा झालं आहे. ऊनसुद्धा तेवढंच लागतं आहे, गरमीसुद्धा तेवढीच आहे आणि मलबसुद्धा निघतं आहे. असं वाटतं की पाऊससुद्धा येईल आणि गरमीसुद्धा जास्तच आहे. ते समोर इथं आपण बघू शकतो कुणाल आर्ट्स आहे आणि या कुणाल आर्ट्सकडूनच आपण गेल्या वर्षी मूर्ती नेली होती आणि खूप गडबड झाली होती. अर्जंटमध्ये आपण नेली होती मूर्ती आणि आपल्याला भेटली होती ती. इथून घेतला होता ना. इकडून इकडूनच आलो होतो. हां इथूनच आलो होतो. इकडं कलर करतात ते. इथं कलरचं काम चालू आहे. बघूया थोडे कलर केलेले. कुणाल आर्ट्स त्याच्याकडनं आपण गेल्या वर्षी नेली होती मूर्ती. उडता लोडवाली 4.5 फुटाची होती मूर्ती आणि आपण इथूनच नेली होती. आणि हे यांचं यंदाचं न्यू मॉडेल आहे यांचं हे. यंदा त्यांनी न्यू बनवलं आहे. काम चालू आहे अजून बरंच. हे यांचं आहे का न्यू यंदाचं? हे यांचं गेल्या वर्षीचं मॉडेल आहे आणि खूप चाललं होतं. मला वाटतं 600 गणपती आणि इथून हे मतलब सेल झाले होते यांचे. म्हणजे आताच चालू केलं मे मध्ये. आता दोन दिवस झाले आमचं सुरू झालं. आम्ही म्हटलं लेट झालंय गेले असतील घेऊन.
गेल्या वर्षी उडतालो म्हणजे मायचे गणपती वगैरे काढले होते ते गेले सर्व ते जुन्या होत्या सगळ्या आता सगळं टोटल नवीन होतं. गेल्या वर्षी ते तो एकच ती छावाची आहे ना हां ती एकच गेल्या वर्षी हां ते गेल्या वर्षी बघितले. बाकीचे नवीन मॉडेल आहेत सर्व. गेल्या वर्षी जवळजवळ 12 डाय होत्या यंदा 90 डाय आहे का? पडणार आहे अजून. हां 1 2 3 4 5 6 डाय आहेत आणि ती एक 7 होती. मग गेल्या वर्षी 12 होत्या. हां गेल्या वर्षी 12 होत्या. गेल्या वर्षी आम्ही आलो होतो अर्जंटमध्ये दहीहंडीच्या टायमाला. भेटला होता उडता लोड घेऊन गेलेला होता 4.5 फुट. इथूनच दिला मीच काढून दिला ना इथून. आम्हीच दिला गाडी. तोच एवढे कस्टमर येतात कोणची ओळख नाही. हो ते तर आहे. कलरिंग जबरदस्त केलं गणपतीला. एक नंबर कलरिंग आहे. ही पण मूर्ती लय भारी वाटते. ही इथं कलर केलेली जी मूर्ती आहे ना तीच इथं बाहेर आहे. गणपतीची गाडी आली. मी पुन्हा इथे सुद्धा गणपती घेऊन चालले आणि हे इथं सेम मॉडेल बाहेर सुकायला टाकले. बघूया आपण तिकडे जाऊन जरा. हे बघा सेम मॉडेल आहे बाहेर सुकायला ठेवलं आहे. 4.5 फूट मूर्ती आहे ही. इकडं सगळे छोटे गणपती सुद्धा आहेत जे सुकण्यासाठी ठेवलेत. सर्व मूर्त्या इकडे सुकायला ठेवल्यात उन्हामध्ये काढून. एक नंबर वाटत आहेत पण मूर्त्या. ही एक मोठी मूर्ती आहे. एकदम बारके बारके गणपती आहेत. हा हे बघा केवढेसे आहेत. अर्धा फुटाचे आहेत. इथं पण चांगली आहे. ही पण चांगली आहे पण जुनं मॉडेल आहे. हे बघ 1 वर्ष आपण सांगितलेलं हे झालेलं आहे आमच्याकडं 4.5 फूट. ही गेल्या वर्षी झाले. ही गेल्या वर्षी झाली होती आणि ही त्याच्या अगोदर झालेली. आमच्याकडे झाली आणि त्याच्यानंतर ही. ही पण जड होती तशी पण कसं सुकली होती ना त्यामुळं काय एवढं वाटलं नाही ते. आणि ही ओली होती. श्री गणेश कला केंद्र तांबडशेत. बघूया इकडे आहे का मोठी. मला वाटतं इकडे त्याला हेच मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत. मंडळाच्या मूर्त्या आहेत. मी दाखवतो तुम्हाला. हे मोठे आहेत सर्व.
नाही तर मग तुम्ही चला तर आता खूप ठिकाणी फिरलो आहे आणि आता थोडंसं रेस्ट करणार आहे आम्ही. बघूया आता कोणती मूर्ती चॉईस करायची त्या बऱ्याच ठिकाणी आम्ही जाऊन बघून आलो आहे आणि आता एका ठिकाणी जाऊन बसतो आणि फायनल करतो कोणती मूर्ती आहे ती. आता सागर कला केंद्रामध्ये गेलो होतो, तिथे एक मूर्ती आपल्याला आवडली होती पण ती त्यांची नव्हती. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही कळव्यामध्ये जा, शिवशंभो कला मंदिर आहे, नंदकुमार दिलीप पाटील यांचा तो कारखाना आहे, तिथे तुम्हाला ही मूर्ती भेटून जाईल, कच्ची मूर्ती. तर मी तिकडे आलो आहे आता आणि ही जी मूर्ती आहे चौरंगावर बसलेली ही आम्ही चॉईस केली. 5 फुटाची मूर्ती आहे आणि आता आम्ही ती या ठिकाणी फायनलसुद्धा करणार आहोत आणि बाकीसुद्धा आपल्याला गणपती इथे बघायला भेटतील दुसरेसुद्धा. हे बघा, हे शंकराचा अवतार आहे इकडे आणि त्याच्या बाजूला श्रीकृष्ण अवतार. मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत 5 फुटाच्या आणि हे कमळावरती बसलेली आणि मल्हार आणि इकडे समोर बघू शकता गरुडावरती सुद्धा आहे. मोठ्या आहेत 5 फुटाच्या मूर्त्या आहेत सर्व या. तर खूप ठिकाणी फिरून फिरून आम्ही आता फायनल इकडे आलो आहे आणि ही समोर जी दिसते चौरंगावर बसलेली ही 5 फुटाची मूर्ती आहे आणि ती आम्ही आता चॉईस करणार. याच्यामध्ये 4 फूटसुद्धा आहे, 3 फूटसुद्धा आहे
अशा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये त्यांनी त्या बनवल्या आहेत. इथे लाईनमध्ये त्याने काढून सुद्धा ठेवल्या आहेत त्या मूर्त्या. ही मूर्ती आम्ही आता फायनल केली. बघतो आता विचारून काय कसं काय किती रुपये वगैरे आहे याचे प्राईस वगैरे. मूर्त्या तर एक नंबर आहेत सर्व. आणि आपल्याला आवडलेली मूर्तीसुद्धा चौरंग इथेच आहे. 5 फुटाची मूर्ती आहे, कळवा या ठिकाणी ही मूर्ती आहे. फायनली आम्ही पूर्ण हमरातपूर हे गाव आम्ही आता फिरून झालं आहे. आमचं गणपतीसुद्धा आम्ही चॉईस करून आमचा झालेला आहे. आम्ही बुकसुद्धा केला आहे गणपती. खूप ऊनसुद्धा होतं आणि कंटाळा आला आहे पूर्ण फिरून फिरून. उन्हातून गरमीसुद्धा तेवढीच होते. आणि आता मी आलो आहे रत्नपूर स्टेशनला आणि आता आम्ही जाणार आहेत पुन्हा मुंबईला. आणि यावर्षीचा गणपतीसुद्धा फायनल झाला आहे आपला. आणि मी आता क्लायमेट थोडं चेंज झालं आहे, वारा वगैरे सुटला आहे असं वाटतं आहे. लवकरच म्हणजे आता पाऊस पडेल इकडे. पावसाचं वातावरणसुद्धा झालं आहे आणि वारासुद्धा तेवढाच आहे. आणि बघू आता ट्रेनला सुद्धा टाईम आहे, टाईमपास करणार. आणि मी आता इथेच थांबणार आहे. भेटू आता आपण पुन्हा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इकडेच थांबूया. धन्यवाद.